भावनांवर नियंत्रण ठेवलंय मी. बाहेरही मला वाटतं तेवढीच माणसं आहेत. मी सर्वांची माफी मागतो की त्यांचं थोडं असुविधा गैरसोय झालेली आहे. जगातल्या तमाम समाज सुधारकांच्या विचाराला आणि कार्याला सर्वप्रथम मी अभिवादन करतो. संगीत क्षेत्रातील, कला क्षेत्रातील, क्रीडा क्षेत्रातील ज्यांनी या राष्ट्रासाठी आपलं समर्पण केलं, त्याला अर्पण केली, त्या सर्वांचे मी या प्रसंगी स्मरण करतो. आणि आज माझा एक परिवार जुडलेला माझ्या सामाजिक कारकिर्दीमध्ये, माझ्या आयुष्यामध्ये मराठी पत्रकार परिषद. माझं जर्नलिझम झालं तसं, म्हणजे फक्त मी आता म्हणजे बातम्या वगैरे करतो बऱ्यापैकी. आमचं सरचं म्हणणं आहे की चांगल्या बातम्या एडिट करतात सर तुम्ही. फक्त पत्रकार म्हणून अजून कुठं आलो नाही, परंतु त्यांनी मला म्हणले की तुमचं जर्नलिझम झालंय, तुम्ही वैद्यकीय कक्ष प्रमुख म्हणून महाराष्ट्राचा मराठी पत्रकार परिषदेचा वैद्यकीय कक्ष प्रमुख म्हणून ज्यांनी मला नियुक्ती केली, अशा आमच्या मराठी पत्रकार परिषदेचे महाराष्ट्राचे विश्वस्त एस.एम. देशमुख साहेब, त्यांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय दत्ताजी आंबेडकर यांनी मला हे कार्य करण्यासाठी किंवा हे पद दिलं. आणि हा माझा परिवार मराठी पत्रकार परिषद. त्याच्यानंतर माझ्या सामाजिक कारकिर्दीमध्ये, माझ्या जीवनामध्ये कोरोनाच्या काळामध्ये माझे मित्र आहे तिथे योगेश सुरवसे, त्यांना माहिती म्हणजे लहानपणापासून आम्ही एकत्र जाऊ. तिथं माझे भरपूर जोशी साहेब आलेले आहेत, मुळेसरी माझी क्लासमेटच आहेत, तिथं मनीष रुपड आलेले आहेत. मी काय असा गायक म्हणून कधीच कुठंच नव्हतो. म्हणजे गायकी मला माहित नाही, क्लासिकल म्हणजे संगीत क्षेत्रातलं सारे म्हणतात सर सुद्धा मला माहित नाही. आमच्या वहिनी साहेब आहे तिथं म्हणजे. परंतु कोरोना काळामध्ये माझा फुल स्ट्रेस असायचा. म्हणजे केस मधला जे पहिला पेशंट निघला सर, ते माझ्या ओपीडीला येऊन गेले उद्धव शिंदे सर. म्हणजे तो पेशंट आला, माझ्याकडे दाखवलं, पुण्याहून आला, खूप भीती वाटायची, घबराट व्हायची म्हणून. आणि तो गेला दुसऱ्या दिवशी आमच्या दवाखान्याचा मुलगा वाजत आले असतील इथं. वाजत मला म्हणलं सर तो काल आलेला माणूस आहे म्हणजे लिस्ट मध्ये 1 नंबरला त्याचं नाव आहे की नाही. माणूस ओपीडी काढतोय, कसं तरी काढतोय, भीती का असं ना. ओपीडीची चालू होती, बाहेर बसून उकड्या काढायचं होतं त्यावेळेस आम्ही प्रत्येक आपलं. मला गर्वाला सांगावं असं वाटतं की आपण एकही दवाखाना बंद नव्हता. म्हणजे पुण्या मुंबईचे बऱ्याच ठिकाणी बघितले दवाखाने बंद होते, परंतु अंबाजोगाईचे एवढे समर्पित वृत्तीनं काम करणारी वैद्यकीय क्षेत्रातली मंडळी एक दिवस तुम्ही दवाखाना बंद केला. सत्य मिळते काय 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 पिपाचे घ्यायचं ते घेतलं, लांबून बघितले, जवळून बघितले, पण बघितले. आणि म्हणून मला या सहकार्याचा तेवढाच आदर वाटतो, गौरव वाटतो. आणि आज या सत्कार समारंभ, माझा सत्कार आहे शिफा बुक ऑफ रेकॉर्ड्स, वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये माझ्या नावाची नोंद झाली. ऍक्च्युअली गेल्या 2 वर्षापूर्वी मी सांस्कृतिक समितीचा अध्यक्ष म्हणून पदभार घेतला होता इंडियन मेडिकल असोसिएशनचा. त्यावेळेस या निमित्तानं सांस्कृतिक समितीचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रभर मला माझं बोलणं बऱ्याच जणांना आवडतं. आणि त्याच्यामुळे मला व्याख्यानासाठी म्हणून व्याख्यानातून बरेच ब्रँचेस बोलवायचे महाराष्ट्रामधून. त्यापैकीच कोल्हापूर एक ब्रँच होती. त्या कोल्हापूर ब्रँचनं मला तिथं त्यांच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शाखेच्या उद्घाटनासाठी बोलवलं. आणि तिथं मग ते एक सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी घेतला, त्याच्यात मी गाणं म्हणतो. मग त्यांना कळलं की आपले जे काही हे अध्यक्ष आहेत ते गाणं सुद्धा छान म्हणतात. आणि मग 2 वर्षाच्या कालानंतर तिथं कोल्हापूरकरांच्या वतीनं, म्हणजे मेडिकल असोसिएशनचा काही संबंध नव्हता तिथं, कोल्हापूरकरांच्या वासियांना तिथं जे काही सगळे संगीत क्षेत्रातील प्रेमी मंडळी होते, तर त्यांनी एक कार्यक्रम ठेवला. आणि त्या कार्यक्रम जगदीश खेबुडकर, त्यांची कर्मभूमी जन्मभूमी मराठी चित्रपट खूप मोठं नाव जगदीश खेबुडकर, त्यांच्या जन्मदिनानिमित्त, म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीचा इतिहास त्या माणसाच्या नावाशिवाय जात नाही, असे जगदीश खेबुडकर यांची 93वी जयंती कोल्हापूरमध्ये साजरी होत होती. जवळपास 500-600 किलोमीटर अंबाजोगाईपासून लांब असलेलं हे गाव
आणि तिथल्या संयोजकांनी मला रात्री 11ला फोन केला. डॉक्टर राजेश इंगोले आहेत का? मी बोलतोय. डॉक्टर राजेश इंगोले, आमची एक विनंती आहे तुम्हाला की आम्ही कोल्हापूरकर वासियांच्या वतीनं इथले आमचे जे काही भूमिपुत्र आहेत जगदीश खिबुडकर यांच्या जन्मदिनानिमित्त सलग 91 गाणी गाण्याचा आम्ही हा विश्व रेकॉर्ड इथं प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि महाराष्ट्रामधून बऱ्याच कलाकारांना आम्ही बोलवलेलं आहे. आणि डॉक्टर्स पैकी आम्ही तुमचा आवाज ऐकलेला आहे. आम्हाला तुमचं गाणं या विश्वविक्रमामध्ये असावं असं वाटतं आणि म्हणून मी तुम्हाला फोन केलेला आहे. म्हणजे सर, डॉक्टरला याच्याहून आनंदाची गौरवाची गोष्ट कोणती असेल की रात्री 11 वाजता त्या संयोजन समितीचा फोन येतो मुंबई साहेब आणि ते मला म्हणतात की मला या कार्यक्रमामध्ये जनरल आता संगीत क्षेत्रातली दिग्गज मंडळी कोल्हापूरमध्ये आहे, ते लोक मला म्हणत आहेत की तुमचं एक गाणं आम्हाला या कार्यक्रमासाठी पाहिजे आणि तुमचं एक ऑडिओ रेकॉर्ड असलेलं गाणं आम्हाला पाठवून द्या. आणि मी ते गाणं तिथं पाठवलं आणि योगायोगाने नीलमा शेट्टी या पार्श्वगायिका आहेत, म्हणजे माझ्या गाण्यानंतर त्यांचं गाणं पडलं आणि त्यांनी सहज माझं गाणं ऐकलं, मी टाकलेलं व्हिडिओ रेकॉर्डिंग. आणि मला म्हणजे त्यांनी त्या संयोजकांना म्हणलं की हे गायक कोण आहे आणि या गायकाबरोबर मला ड्युएट बनायचं आहे. आणि माझं दुसरं गाणं त्यांनी लगेच तिथं सिलेक्ट केलं. म्हणजे मला वाटतं की डॉक्टरच्या आयुष्यामध्ये गायकाचा रोल या प्रमाणात द्यावा यापेक्षा गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट कोणती. आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे खास लातूरून आले मुशीन भाई यायचं म्हणले होते सर, थोडं कम्युनिकेशन मध्ये मला प्रॉब्लेम झाला. त्यांनी उशिरा मेसेज बघितला सर, नंतर डगवाले साहेब त्यांना घेऊन आले. ते लातूरचे, त्यांचं आत्ताच प्रभाकर सरांनी खूप छान पद्धतीने विश्लेषण त्यांचं जीवनचरित्र आपल्या पुढे मांडले की अशी माणसं जी माणसं स्वतःचं जीवन समृद्ध करतात परंतु स्वतःचं जीवन समृद्ध होत असताना समाजाचंही जीवन कसं समृद्ध होईल याच्यासाठी प्रयत्न करतात. असं एक आगळं वेगळं आणि मोठं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये बसलेलं आहे म्हणजे डगवाले साहेब, ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लागतं. आम्हाला काही अडचणी असल्या, आम्हाला काही प्रश्न असले की आम्ही एक बिनधास्त हक्कानं त्यांना विचारतो. असे आमचे शरीर रचना शास्त्र विभागाचे प्रमुख होते आणि आता वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता झालेले आहेत आमचे मार्गदर्शक, ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय अधिष्ठाता धपाटे सर, आमचे मराठी पत्रकार परिषदेचे सर्व म्हणजे माणसांनी लिडरशिप क्वालिटी कशी असावी, म्हणजे माणसं शांत बसू देत नाही. माणसं शांत बसू देत नाही, म्हणजे सतत चालना देऊन काही ना काहीतरी करायचं, हे करू ते करू ते करू ते करू, म्हणजे स्वस्थ बसलेला माणूस त्याला चालना देणारे व्यक्तिमत्व आमचे सर्व मराठी पत्रकार परिषदेचे आदरणीय दत्ताजी आंबेडकर साहेब. आमचे आताच त्यांनी सांगितलं की म्हणजे मी त्यांचा शिष्य कसा झालो मला कळलं नाही. म्हणजे माणसाच्या एखाद्या माणसाच्या प्रेमात पडावं, ते अखंड बुडावं ते कळलंही नाही आणि ते कळलंच नाही सर आजपर्यंत. म्हणजे कशी नाळ जुळली, कशी फ्रिक्वेन्सी जुळली, कसा माणूस बरोबर आला, कशी विचार जुळले आणि कसं प्रेम झालं. आणि हे खरंच सर्वांवर प्रेम करणारा माणूस म्हणजे मला जर एक महिना झाला आता पुरस्कार भेटून आणि एक महिन्यानंतर त्या माणसानं मला 15 दिवसांनी सांगितलं जर आता पुरस्कार घ्यायचा. मी म्हणलं एखादा छोटा वगैरे येतील पुरस्कार, परंतु ज्या प्रमाणात आणि ज्या पद्धतीने सर घेतला मला आंबेडकर साहेबांचा आणि आमचे आदरणीय गुरु कालमार्दन प्रकाशजी बोरगावकर यांचं म्हणजे खरंच कौतुक वाटतं सर की एखाद्या माणसाला उभारी कशी द्यावी, चालना कशी द्यावी. तुमच्यासाठी मला एक ओळ आठवते सर, दोघांसाठी स्पेशल. कबुतराच्या पिलाला गरुडाचे पंख तर लावता येतील, कबुतराच्या पिलाला गरुडाचे पंख तर लावता येतील, परंतु गगनभरारीचं वेळ हे मात्र रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची गोळी कधी दत्तक घेता येत नाही. त्या दोघांसाठी बरोबर करायला मिळतं. माणसं समृद्ध कशी करावी, माणसांना जीवनामध्ये पुढे कसं आणावं, चालना कशी द्यावी, त्यांच्यातलं कार्यकर्तृत्वाचा गौरव कसा करावा हे मला वाटतं आमच्या गोरगावकर गुरु आणि आंबेडकर गुरु शिकावं, शिकण्यासारखी गोष्ट आहे. आज या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणाऱ्या तिथं प्रत्येकाचं मी नाव घेऊ शकतो. आमचे अरुण पटेल जे आहेत,
जैन सगळे चांगलं साहेब आहेत, आमचे नाना आहेत, जोशी साहेब आहेत, डॉक्टर साहेब आहेत, आमचे वहिनी साहेब आहेत, तिथं अभय जोशी म्हणजे श्रीधर देशपांडे, आमचे श्रीकांत जोशी, योगेश मुळे माझी तर बसले, उद्धव शिंदे, लक्ष्मण लाड, लक्ष्मण नाना जोगदंड, म्हणजे प्रत्येक जुबेरभाई लाड सर, बेरमाशे सर, पेशवे साहेब, म्हणजे प्रत्येक माणसाचं मी इथं नाव घेतो. ज्ञानदेव आणि तुकारामांचा तोच माझा वंश आहे. ज्ञानदेव आणि तुकाराम महाराजांचा तोच माझा वंश आहे. आमच्याही अंगामध्ये ईश्वराचा अंश आहे. ही ईश्वराचा अंश असलेली माणसं माझ्या स्वागतासाठी ही माणसं येणं भाग्याची गोष्ट आहे. एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये माणसं येणं, एखादं बीज लावता येतं, त्या बीजाला हजारो पाने येतात. एखादं बीज पेरलं तर त्याला हजारो पाने येतात. तसंच एखादं प्रेमाचा शब्द, प्रेमाचा हजारो प्रेमाचे शब्द तुमच्याकडे येतात. आणि ही प्रेमाची माणसं हजारो प्रेमाचे शब्द माझ्याकडे भेटण्यासाठी, माझ्याकडे ठेवण्यासाठी इथं आलेले आहेत. या गोष्टीचं मला कौतुक आहे. ज्याची बाग फुलून आली त्याने दोन फुले द्यावी. ज्याची बाग फुलून आली त्याने दोन फुले द्यावी. ज्याच्या अंगणे ढग झुकले त्यांनी उंदरभर पाणी द्यावी. त्यांनी उंदरभर पाणी द्यावं. ज्याच्या मला खरंच भरून येत की ज्याचा सूर जुळून आला, ज्याचा सूर जुळून आला त्याने दोन गाणी द्यावी. आणि ज्याची आभाळ एवढी उंची आहे, ज्याची आभाळ एवढी उंची आहे त्याने झुकली थोडी खाली व्हावी. ते झुकून आलेली माणसं आभाळ एवढी उंची असते माझ्यासाठी. मला या आनंद. एखाद्या माणसावर, एका नगरीने, एका शहरानं प्रेम किती करावं. डॉक्टर असलेला आहे माणूस, 12वी पर्यंत ज्यांनी मला पाहिलं त्यांना कधीच वाटलं नाही की मी एमबीबीएस होईल. एमबीबीएस ज्यांनी मला बघितलं त्यांना कधीच वाटलं नाही की हा माणूस पीजी करेल. पीजी केल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी माणसं बघितलं त्याला कधीच वाटलं नाही माझी प्रॅक्टिस एवढी चलल. म्हणजे व्हेरी अनप्रिडिक्टेबल पर्सन, खूप अनप्रिडिक्टेबल पर्सन. आणि माझ्या जीवनामध्ये कसं झालं, कसं घडलं, तुमच्यासारखी सोन्याची माणसं मला पावला पावलावर भेटली. या माणसांनी मला सांगितलं की तुझी वाटचाल योग्य दिशेला चालू आहे, तू मार्गक्रमण करत राहा, मी तुमच्या सोबत आहे, आम्ही तुमच्या सोबत आहे. आणि म्हणून मला आज शिपापुका ब्रेकवर्ड मध्ये मी जे आलो, आमचे आदरणीय बोरगावकर सरांनी 3 वर्ष आधी सांगितलं होतं, आशिकीचं गाणं ऐकत असताना आपल्या लक्ष्मण नारायण सांगितलं होतं, सर मी कुमार शानूच्या कार्यक्रमामध्ये तबला वाजवलेला आहे, तुमचा आवाज ऐकला मला कुमार शानूची आठवण झाली. ही प्रेरणा देणारी माणसं माझ्याजवळ होती. आणि म्हणून त्या प्रेरणा देणाऱ्या माणसांमुळे मी इथपर्यंत पोहोचलेले. म्हणून मला सर्व अंबाजोबाईकरांचं खरंच कौतुक वाटतं की माझ्यासारखा क्षुल्लक माणूस त्या माणसाला काय दिलं नाही या नगरीनं. अंबाजोगाईचं वैशिष्ट्य असायचं, सांस्कृतिक गोष्टी, शैक्षणिक गोष्टी होतो. मुकुंद राजाच्या इथं मराठीचे आद्यकवी आहे, तिथं दासोपंताची पासोडी इथं आहे, स्वामीरामानंद तीर्थांच्या पुनीत झालेली ही भूमी आहे. आणि या भूमीनं मला काय दिलं, तुम्हाला इतकं भरभरून दिलं. या अंबाजोगाई शहरानं मला इथं डॉक्टर केलं, मला इथं नगरसेवक केलं, मला सभापती केलं, मला सामाजिक कार्यात पुढे आणलं, मला सांस्कृतिक कार्यात पुढे आणलं, मला माझ्या प्रॅक्टिस मध्ये पुढे आणलं. हे दोन मला माझ्या अंबाजोगाईकरांनी दिलं. आणि म्हणून मला आजही गर्वानं मला वाटतं की अंबाजोगाई माझी जन्मभूमी, अंबाजोगाई माझी कर्मभूमी आहे. आणि या मातीमध्ये ज्या बीजामध्ये अंकुर त्याचा उलटून राहिलेली क्षमता आहे, त्या प्रत्येक बीजाला समानतेची संधी देणारी अंबाजोगाईची माती आहे. या मातीनं कधीच नाचपात पाहिली नाही, या मातीनं कधीच धर्म पाहिला नाही, या मातीनं कधीच माणूस कसा आहे पाहिला. तर त्या माणसामध्ये कर्म आहे, तो माणूस कर्माला पुढे जाऊ शकतो. तर त्या माणसाला ताकद देण्याचं काम ही अंबाजोगाईची माती करते. आणि मला त्याच्यामुळे आज मला वाटतं कुठेही गेलो तरी सांगतो, मला अंबाजोगाईच्या बाहेर 2-3 दिवस गेलं तरी मला असं करमत नाही, की ते चुकल्यासारखं वाटतं. मला आमची पत्नी सारखी म्हणत असते, तुम्ही अंबाजोगाई का सोडत नाही. मला अंबाजोगाई सोडत, मुंबईला तरी गेलो सर मी, मला 2-3 दिवसाच्या वर नको वाटत. अंबाजोगाईची आठवण येत, एवढी माझी अंबाजोगाईची नाळ तुटली.
पत्नी म्हणून प्रसंग आठवला. आता ती म्हणते की तुम्ही आणलेले शिल्ड कुठे ठेवायचे. गेल्या वर्षी तिने म्हणली की जे ट्रॉफी आणता तुम्ही दर महिन्याला कुठे त्या ट्रॉफी ठेवायच्या कुठं. मग मी दवाखाना एक सेफ बनवलं ट्रॉफी वगैरे टाकला तर महिन्याला 2 महिन्याला काय लागेल भेटतच राहत असं म्हणून. आणि त्या ट्रॉफी तिथे लावतो. तिचा प्रश्न होता की घरात जागा नाही, एक तर पुन्हा साफसफाईला मला ताण होतो, त्याच्या ट्रॉफी तुमच्या पुसून ठेवाव्या लागतात. त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, तिकडे तुमची जी व्यवस्था आहे दवाखान्यामध्ये ट्रॉफ्या सगळ्या तिकडेच घेऊन ठेवा, माझ्याकडे काही होत नाही. म्हणजे एक विनोदाचा विषय सोडला तर बोरगावकर सर आज या सत्काराला उत्तर देत असताना मला म्हणजे खरंच असं आज बोलणार काय की काय नाही की माणसावर ही प्रेम करणारी एवढी माणसं आहेत ना माझ्याकडे की माझं झालंय तरी प्रॅक्टिस बिक्टिस पैसा काही येत राहील जात राहील प्रॅक्टिस. परंतु एक माणूस म्हणून हे माणुसकीचं नातं जे माझं मला वाटतं की माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण या माणसाने माझं जीवन समृद्ध केलेलं आहे, या माणसाने माझं जीवन सुखकर केलेलं आहे, या माणसाने माझ्या जीवनामध्ये समृद्धता आणलेली आहे. आणि तुमचे आभार मानणार नाही, तुमच्या आभार न मानता मी तुमच्या ऋणातच व्यक्त राहून माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी तुमच्या बरोबर साथ देईल तुमची आणि तुम्ही मला साथ देता. या सरकारला एवढंच उत्तर देतो झुकतो उठो ऐसा उठो उठो तो ऐसा उठो कि सब दुनिया को नाच हो. उठो तो ऐसा उठो तो सब दुनिया को नाच हो और झुकत ऐसा झुको की सादगी को भी नाच हो. ही सादगी आणि सिंपलपणा आहे तो कायम माझ्या हृदयामध्ये ठेवणार आहे. मी कायम हसकर असतो, हसता असतो. मला सगळे लोक आपले रेड्डीसारखं फार म्हणतात सारखं हसतो. पण त्याचं राज काय आहे. आमचे माझे मित्र चंदू चव्हाण इथं आले, मला सर ते असतात, ते म्हणतात सर तुमच्या बरोबर दिवसातले 15 मिनिट तरी घालवावे लागतात म्हणजे माणसाला कसलाच आजार होणार. माणसाच्या हृदयातूनच काय येतं की काय की सर मला हसत राहतो, हसत राहतो, प्रसन्न करत राहतो, सगळ्याशी बोलत राहतो. बोलका म्हणून मला म्हणतात लोक खूप बोलतात सर, खूप हसतात सर. हसणं गरजेचं आहे. सगळ्यात शेवटी एवढं म्हणाल तिथे सर तुमचं खूप सुंदर सूत्रसंचालन राहिलेलं आहे. आमचे मित्र नागेश अवतळे वजन कमी कसं करायचं त्यांच्याकडून आपण शिकून घेऊ शकता. आमचे तायर भाई, अशोकजी दळवे, सगळे माझे मित्र इथं जमलेले, माझा स्टाफ इथं आलेला आहे. बोलत असताना मी शेवटचा एक शेर म्हणतो सर तुमच्यासाठी. बिंदास मुस्कुराओ, बिंदास मुस्कुराओ, जिंदगी में टेंशन किसको कम है. बिंदास मुस्कुराओ, जिंदगी में टेंशन किसको कम है. हार या जीत ये केवल मन का अपने काम, क्योंकि जिंदगी का नाम तो खुशी होता है. यही खुशी, खुशी की क्या पिसा है और गम की क्या पिसा तो टिक पाएगा हमारे साथ. बदलत राहील, प्रत्येक दिवस वेगळा आहे, प्रत्येक वेळ बदलत राहील. परंतु आपण हसत राहायचं, आलेली परिस्थिती स्वीकारत राहायची, त्या परिस्थितीवर मात करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आणायचं आणि पुढे पुढे जात राहायचं. काय भेटल, शिफावर रेकॉर्ड भेटल नाही भेटल माहित नाही, परंतु तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आनंद वाटेल ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करायचा. माझ्या या वाटचालीमध्ये माझ्या आई वडिलांचा, माझे इथं मातृतुल्य असलेल्या आमच्या मावशी सूर्यकांती खंडाळे इथं आहेत, म्हणजे आणि माझा सगळ्यात महत्वाचं की माझा स्टाफ दिवसभर बिझी असतो. म्हणजे सकाळी 9 साडेनऊ पासून माझ्या बरोबर बसलेले असतात, ते संध्याकाळी 7 साडेसात वाजले ते माझ्या बरोबर काम करत असतात. सगळ्यांचं मी कौतुक करतो कारण माझ्या वाटचालीमध्ये 100% त्यांचा कुठं ना कुठं तरी वाटा आहे, त्यांचा सुद्धा मी व्यक्त करतो. आलेले गोरी गायकवाड, मोर गायकवाड, आपले सगळे स्टाफ आहेत, वाजेपुरी सचिन आलेला आहे, धर्माचे काम आलेले आहेत, सगळ्यांचं मी इतर कौतुक करतो. संजयजी जोगदंड आहेत आमचे, संजयजी जोगदंड या माणसामुळं मला स्पेशल सांगेल. कोरोना काळामध्ये संजयजी जोगदंड जे आहेत यांनी कोरोना काळामध्ये मी ज्या वेळेस इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आमचे रेड्डी सर असतील, आमचे सगळे इथे बसलेले आहेत, सगळ्यांनी आम्ही एक निर्णय घेतला होता की मोफत रुग्णालयाला आम्ही मोफत सेवा देऊ. त्यावेळेस त्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही सेवा द्यायला आणि
या निर्णयाला सगळ्या सहकार्याने माझ्या तेवढ्याच ताकदीनं साथ देऊन तिथं ते मोफत सेवा देण्याचा तिथं प्रयत्न केला. आम्ही सामाजिक बांधिलकी कुठेही कमी पडणार नाही त्या पाठीचं. आमच्याकडे जेवढं होईल तेवढं आम्ही करत राहतो. आता 20 रुपये फीस म्हणतात आमच्याकडे, जर रोज म्हणजे माझ्या 80-90 रुपये 10 पैसे पैसेच नसतात, पण तेवढ्याच हक्कानं माझ्याकडे येतात की सर पैसे काय करत नाही सर सांगू आपण. आणि प्रत्येक डॉक्टरचे बांधिलकी म्हणजे आमच्याकडे असं कुठे जास्त पैसे तुम्ही आडवाळी करत नाही. आहेत दिले ठीक आहे, नाही दिले आम्ही सोडून घेतो, काय असेल. तर ही सामाजिक बांधिलकी आम्ही कायम पाळू. या सत्काराच्या निमित्तानं खूप मोठी जबाबदारी माझ्यावर आलेली. प्रत्येक पुरस्काराला एक वेगळी जबाबदारी माझ्यावर येते. आमचे आदरणीय मित्र दीपकजी पाटील इथं उपस्थित आहेत. सगळ्यांचं मी म्हणजे खरंच तिथं आभार मानतो सर, की मला आणि विशेष म्हणजे गौरव तुमचे आणि दत्ताजी आंबेडकर सर यांचे आभार मानतो की त्यांनी माझा हा एवढा मोठा कार्यक्रम इथं ठेवला, सगळ्यांना इथं बोलवलं. सगळ्या म्हणजे खरंच मला आज काय माझ्या भावना व्यक्त कराव्या, परंतु तुमचे मी आभार व्यक्त करतो. आमचे बाळासाहेब कुलकर्णी म्हणजे कोणत्याही कार्यक्रमामध्ये अशी माणसं आहेत, हे माणसं समाजाला जपत आहेत, समृद्ध करतात. कसलाही कार्यक्रम असतो तो माणूस तुम्हाला 1 रुपया कुणाचं काही दिलेलं नाही, तरी सुद्धा तो कार्यरत असतो. ही माणसं आपल्याला जपायची, तर हाताच्या फोडासाठी जपायचे. ती जपण्याचं काम बरोबर आंबेडकर हे करतायत. या गोष्टीचा मला गौरव. मला इथं बोलवलं, मला माझा इथं मान सन्मान केला, त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो.